तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही बघत आहात इथं छोटासा एक वादक आहे. बाळा कधीपासून वारीला येत असतो तू? 2023 पासून. 2023 पासून हा छोटासा वादक इथे येत आहे आणि इथे आल्याच्या नंतर तू पायी पायी चालतं का? हा बघा एवढा छोटासा जीव आहे तरी सुद्धा माऊलीच्या ओढीने पायी पायी चालत असतो. बाळा काही थकवा पाय वगैरे दुखतात का तुझे? नाही. बघा माऊलीच्या वाटेने आल्याच्या नंतर थकवा नावाची गोष्ट तुम्हाला सापडणारच नाही. कारण इथे लहान असो मोठा असो या रे लहान थोर याती भलत्या नारी नर या प्रमाणाप्रमाणे इथे सर्व येत असतात. आणि तसे इथे छोटे वादक सुद्धा आलेले आहेत. तुमचं नाव काय? गोरखनाथ माधव मुंदाडी. वा गोरखनाथ गोड असं नाव आहे. आणि छोट्या बाळाची तिसरी वारी आहे. तुला इथून पुढच्या वारीला खूप खूप शुभेच्छा. तुझी वारी कधीच चुकणार नाही अशी माऊली चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण 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 हरी. गजर मुक्ताईचा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण इथे वारी सोहळ्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर तुम्ही बघत आहात वारीमध्ये बहुसंख्येने इथं वारकरी जमलेले आहेत. तर आपण एखाद्या वारकऱ्याला विचारून बघूयात. आता आपण सर्व इथं वारकरी मंडळी बघत आहात. चालून चालून थकलेली ही सगळी मंडळी आहे. तर बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधीपासून वारी करता? 4 वर्ष झाली. किती नंबरची दिंडी आहे? दिंडी असे माऊलीच्या रथाच्या पुढे असते. अच्छा म्हणजे नंबर नाहीये दिंडीला. बर काय वाटतंय वारीला? तुम्ही 4 वर्ष झाले वारीला येता तर काय वाटतंय तुम्हाला वारीला येऊन? नाही, वारीचं सुख मोठं आहे. कारण इतका मोठा सोहळा असताना माऊलीच्या सोहळ्यामध्ये फिरणं म्हणजे इतकं साधारण काम नाही. कारण या दिंडीमध्ये जरी एखाद्यानं पैसे जरी दिलं तर जो खरा जो माऊलीचा भक्त आहे ते 1 रुपयाही घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला काही चालताना थकवा वगैरे काही जाणवतो का? नाही, थकवा जाणवतो पण एकदा काय त्या माऊलीचं दर्शन पंढरपूर मध्ये झालं म्हटलं की पूर्ण थकवा आमचा निघून जाणार. अच्छा तर बघितलं इथे वारकरी फार दुरून चालून येतात पण थकवा नावाची गोष्ट विचारली तर त्यांना फक्त माऊलीच्या दर्शनाची आस असते आणि माऊलीचं दर्शन झालं तर थकवा हा नाहीसा होतो. इथं प्रत्येक वारकऱ्यांचं तेच म्हणणं असेल. बाबा तुम्हाला किती वर्ष झाले वारीला? बरेच वर्ष झाले. तसं ना बरेच वर्ष झाले ना. किती वय आहे तुमचं? वय किती आहे तुमचं? माझं आता 53 वर्ष. 53 वर्षाची तुम्ही आजोबा आहात आणि तुम्ही पूर्ण चालत असता बरोबर? चालता चालता तुम्हाला काही थकवा वगैरे जाणवतो का? काहीच नाही. आम्हाला असं रात्रंदिवस आम्ही गाऊ नाचू आणि गाऊ नाचू भेटू तुझा करू अनुवाद या. वा वा वा. आणि बाबा हाडाचे वारकरी दिसत आहेत त्यामुळे तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बाबा. रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी. इथे एक आजी आलेले आहेत. आजीला आपण काही प्रश्न विचारत. आजी किती वर्ष झाले वारी करता? मी 10 वर्ष झाले वारी करून राहिले. तर वारी 1 महिनाभर राहिली तर आम्हाला एवढी गोडी लागते की ज्ञानेश्वराच्या पूर्वी खूप खूप हाल केलेले आहेत पण आपल्याला किती देवानं भगवंताला दिलेलं आहे. खूप खूप आपल्या माऊलीची आपल्यावर कृपा आणि अशीच आपल्या माऊलीवर अखंड कृपा राहो आणि राहणार आहे हीच माझी मी प्रार्थना करतो. आणि जय महाराष्ट्र. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आहे.